36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. चालकाने हायवा अचानक रस्त्यावर घेतल्याने पाठीमागून भरधाव आलेली सिल्लोड येथील तहसीलदारांची शासकीय जीप हायवाला जोरात धडकली. यामध्ये 3 कर्मचारी जखमी झाले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील केन्हाळा फाट्यावर रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झालाय. सिल्लोडचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी रविवारी चालक कय्यूम दस्तगीर देशमुख वय वर्ष 57 राहणार गोळेगाव, कर्मचारी वसीम कदीर शेख वय वर्ष 22 राहणार सिल्लोड, कोतवाल राजेंद्र बसाये वय वर्ष 38 राहणार उंडणगाव या 3 कर्मचाऱ्यांना रविवारी मतदार याद्या घेण्यासाठी औरंगाबादला आपल्या शासकीय जीपने MH20 GK 9068 या जीपने पाठवलं होतं. काम आटोपल्यानंतर हे कर्मचारी रात्री याद्या घेऊन सिल्लोडकडे निघाले. केन्हाळा फाट्याजवळ एका पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला एक हायवा MH14 CU 0880 उभा होता. चालकाने अचानक हायवा रस्त्यावर घेतला. यावेळी वेगाने आलेली तहसीलदारांची गाडी या हायवाला जोरात धडकली आहे. या अपघातात चालक देशमुख, शेख, वसीम आणि बसय्ये हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पेट्रोल पंप मालक कुणाल जिवरग यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढून सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता. प्रारंभी तहसीलदार रमेश जसवंत हे जखमी असल्याची अफवा सोशल मीडियात पसरली होती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम, सिल्लोड.